बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत, सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा, हेच आम्हाला कळालं नाही. शिवसेना ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंनी केलेल्या या विधानाची चर्चा होते. त्यामागचं कारण होतं नितेश राणे यांचं एक वाक्य. नितेश राणे म्हणाले होते की भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांचे बाप आहेत. त्यावरूनच ज्यांना ते बाप म्हणाले त्या फडणवीसांनी आणि आता त्यांचेच बाप नारायण राणे यांनी देखील नितेश राणेंना सुनावलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. नाही बोलणं झालं, बाप म्हणणं चुकीचं आहे. मी त्याला याबद्दल बोललेलो आहे. कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब म्हणू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा. तीच समज मी नितेशला दिलेली आहे. त्यामुळे वादाचा मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला नाही, संपला. तर हा बाप शब्दावरून वाद रंगल्यानंतर नितेश राणेंना सगळ्यांनीच झापलंय, तर विरोधकांनीही त्यावर टोकाची टीका केली आहे. दुसरीकडे राणे विरुद्ध प्रकाश महाजन असाही सामना रंगला. नितेश राणेंनी मनसे आणि ठाकरे युतीवर खिल्ली उडवली होती. त्यावर प्रकाश महाजन यांनी राणेंची वैचारिक उंची काढत लवंग इलायचीशी तुलना केली होती. त्यावरच नारायण राणेंनी थेट प्रकाश महाजन यांना धमकी दिली होती. त्यानंतर प्रकाश महाजन यांनीही राणेंविरोधात शड्डू ठोकून ते थेट भिडले होते. अशातच प्रकाश महाजनांच्या मदतीला अंबादास दानवे थेट महाजनांच्या घरी पोहोचले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंची युती इथेही दिसली. तिथे काय घडलं पहा. अरे यार जाऊ दे चला. अरे हे कोण आहे? दत्ता भट्ट. तुम्ही कसं काय आले ते सांगा. असं काय आले त्यांचं पाहिलं काय अशा प्रकारे हे सर्व झाल्यानंतर नारायण राणे यांनी पुन्हा प्रकाश महाजन यांच्यावर टीका केली. कोण विचारते त्याला कुठे आहे तो प्रकार? ते रस्त्यावर उतरू का? तो कुठे उभा राहिला आणि मी जावं काय? तुम्हाला असं वाटतं? मी दिल्लीला होतो काल. नाही काढा तो. मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो कुठे क्रांतीवादी. आणि या कोण आहे? मिनिटाला माणूस आहे. तुम्ही कोणाची तुलना करता? मी आणि तो महाजन. तर राणे विरुद्ध महाजन आणि आता राणे विरुद्ध दानवे असा सामना रंगल्याचं दिसतंय. त्यामागे राणेंचं बाप हा शब्द वापरणं तर प्रकाश महाजन यांना धमकी देणं हेच कारण असल्याचं दिसून येते. त्यामुळे राणेंशी संबंधित दोन प्रकरणावरून सध्या चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळते. एकूणच राणे विरुद्ध महाजन यांचं भिडणं आणि बाप काढणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.